नमस्कार. विपणन म्हणजेच मार्केटिंग या BCOE 141 या शृंखलेमध्ये अदिती समीर आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण पुस्तिका पहिल्यामधल्या चौथ्या धड्याचा थोडासा जास्त अभ्यास करणार आहोत. हा धडा निश्चितच आपल्याला एक वेगळ्या प्रकारची समजूत निर्माण करण्यास मदत करेल आणि ही विपणनाची समजूत म्हणजे आपल्या ग्राहकाला, आपल्या उपभोक्ताकाराला सर्वात जास्त समजून घेणे. आता ग्राहक म्हणलं की तो आजचा ग्राहक अतिशय जागरूक, अतिशय सजग आणि निश्चितच एक असा ग्राहक आहे की जो एखादी छोटीशी वस्तू घेण्यासाठी सुद्धा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणावर संशोधन करून विविध पर्यायांचा खोलात जाऊन अभ्यास करून नंतरच योग्य तो निर्णय घेतो. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या भागाचं विशेष महत्व आपल्या परीक्षेसाठी आहे. बदलता ग्राहक आणि बदलता ग्राहक वर्तन. आता अर्थातच ग्राहक असं म्हणायचं का नाही म्हणायचं याच्यावरही वेगवेगळ्या विशेषज्ञांच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्याही आपण इथे निश्चित समजून घेऊया. मात्र नक्की हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आधुनिक जगामध्ये आजचा ग्राहक पूर्वीच्या ग्राहकाप्रमाणे शांत राहिलेला नाही. तो बोलतो. तो नुसता बोलत नाही तर इतरांना आपलं बोलणं ऐकवतो. म्हणजेच एका ग्राहकाची प्रतिक्रिया ही हजारो ग्राहकांपर्यंत किंवा आगामी ग्राहकापर्यंत सहज उपलब्ध होते, सहज पोहोचते. म्हणजे सोशल मीडिया सारख्या किंवा सामाजिक आपण ज्याला म्हणतो अशा विविध प्रकारच्या आंतरजालाच्या संकेतस्थळांवरून आपल्याला ही प्रतिक्रिया ही वाचायला मिळते, बघायला मिळते आणि त्याच्याबद्दलची खूप सारी चर्चा ही सतत चालू असते. आणि म्हणूनच आजचा ग्राहक किंवा आजचा कस्टमर ज्याला म्हणता येईल, ग्राहक म्हणजे कस्टमर हा अतिशय सजग असून तो वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने घेतो आणि ही सगळी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे, बदलती आहे, सातत्याने बदलती आहे. आणि म्हणून आज आपण ह्याचं थोडंसं जास्त विवेचन इथे करणार आहोत. असं म्हणतात की आजच्या विपणन व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त महत्व हे ग्राहकाला दिलेलं असतं. म्हणजे कस्टमर इज अ किंग असं जे म्हणलं जातं ते अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची भूमिका ही आजचा ग्राहक हा बजावत असतो. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तणूक असंही काही अभ्यासक याला उद्बोधतात. आता जेव्हा आपण या पूर्ण कन्झ्युमर बिहेवियर किंवा ग्राहक वर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा निश्चितच आपल्याला प्रस्तावना, व्याख्या ही सुरुवातीला बघावी लागतेच. पण त्याचप्रमाणे आपण हा अभ्यास का करायचा याचीही थोडी चर्चा आपल्याला विपणनामध्ये करावी लागेल. त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारचे ग्राहक आपल्याला अपेक्षित असतात, कुठल्या परिवेशात कुठले ग्राहक हे उपलब्ध असतात आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येतं, त्यांचे वर्तन प्रकार कुठले असतात याची चर्चा इथे अनिवार्य ठरते. ग्राहक खरेदी प्रक्रियेवर म्हणजे जेव्हा ग्राहक एखादा खरेदी करण्याचा निर्णय घेतो किंवा जेव्हा आपण त्या निर्णयापर्यंत त्याला पोहोचण्यास मदत करत असतो, या सगळ्या प्रक्रियेवर परिणाम करणारे अनंत घटक या बदलत्या परिवेशात आपल्याला बघायला मिळतात. आणि हे घटक आपल्याला निश्चितच खूप जास्त अभ्यास करावे लागतात. कारण फार मोठे प्रश्न म्हणजे 15 मार्काचा असू दे, 20 मार्काचा असू दे, असे लांबडे प्रश्न या मुख्य मुद्द्यावर हे निश्चित येत असतात. आता ही प्रक्रिया म्हणजे नेमकी कशी असते, त्याच्यात कुठले टप्पे असतात, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे सचित्र करावा लागतो. म्हणजे एक डायग्राम किंवा ज्याला चित्र असं म्हणतात ते काढून मग आपल्याला ती प्रक्रिया ही समजावून सांगावी लागते, अगदी उत्तरात सुद्धा. आणि म्हणूनच आपल्याला ग्राहक खरेदी निर्णय प्रक्रियेचे टप्पे हे इथे अभ्यासावे लागतात. आता जेव्हा आपण ह्या सगळ्याचा अभ्यास करतो निश्चितच इथे एखादं उदाहरण घेणं नितांत गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच आजच्या भागात आपण एक रोजच्या आयुष्यातलं अगदी आपल्याला जवळचं असं उदाहरण हे नक्की घेऊया, त्याची चर्चा करूया. चला, तुझी किंवा सेवेची काय शक्ती आहे किंवा काय पद्धतीची निवड किंवा आवड निवड त्याच्यासाठी गरजेची आहे, त्या वस्तूची कार्यक्षमता किती आहे, ती किती दिवस टिकेल, त्याच्याबद्दल गॅरंटी, वॉरंटी असं काही मिळतं का, किंवा कुठल्या प्रकारच्या ग्राहकांना कुठल्या पद्धतीची त्याची वस्तू आवडेल किंवा त्यातला कुठला व्हेरिएंट आवडेल, या सगळ्याचा अभ्यास
इथे आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर मध्ये निश्चितच करावा लागतो. आता जेव्हा आपण खरेदी म्हणतो तेव्हा खरेदीचे मार्ग निश्चितच बदललेले आहेत. आंतरजालामुळे अनंत संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सेवा आणि वस्तूंचा इथे निश्चित अभ्यास करावा असं अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण ह्या सगळ्याचा अभ्यास करतोय तेव्हा काही संज्ञा या महत्वाच्या ठरतात. जसं मी आधी म्हणलं की मी इथे हा शब्द वापरलाय ग्राहक वर्तन असा, मात्र वेगवेगळे अभ्यासक याचे वेगवेगळे शब्द हे वापरताना आपल्याला दिसून येतात. सगळ्यात मोठा फरक असतो तो बायर, कस्टमर आणि कन्झ्युमर म्हणजेच खरेदीदार किंवा खरेदी करणारा व्यक्ती, ग्राहक आणि उपभोग त्या वस्तूचा किंवा सेवेचा घेणार असा हा व्यक्ती. अशा 3 वेगवेगळ्या संकल्पना इथे या महत्वाच्या ठरतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहे खरेदीदार. जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती ही वस्तू किंवा सेवा ही खरेदी करतो किंवा त्याच्यासाठी पैसे मोजतो तो असतो बायर किंवा खरेदीदार. आता किंवा ही व्यक्ती हा व्यवहार हा पूर्ण करत असतो. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी किंवा बहीण भावंडांसाठी एखादी वस्तू प्रेम सतत संपर्कात असतो आणि म्हणून ग्राहक या संज्ञेमध्ये किंवा या संकल्पनेमध्ये एक सातत्य आहे. तो एक प्रकारचा विशिष्ट संबंध हा निर्माण करत असतो एका उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत किंवा ज्याला म्हणतात उपभोक्त्यापर्यंत. आता थोडीशी क्लिष्ट आहे पण इंग्लिश मध्ये याचं रूपांतरण हे पटकन समजू शकतं. एक असतो बायर जो वस्तू विकत घेतो, एक असतो कस्टमर जो सतत तो खरेदीदार असेल किंवा नसेलही कदाचित, मात्र जो त्या सेवेचा किंवा वस्तूचा पूर्णपणे उपयोग करून घेतो त्या शेवटच्या किंवा अंतिम ग्राहकाला ज्याला म्हणता येईल या अंतिम वापरकर्त्याला म्हणता येईल त्याला उपभोक्ता असं म्हणतात. आता कितीतरी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासामध्ये उपभोक्ता वर्तणूक असं ह्या ग्राहक वर्तनाला म्हणलेलं आहे. अर्थातच हाही शब्द तितकाच बरोबर आहे. त्यामुळे गरज पूर्तीसाठी जो एखाद्या वस्तूचा किंवा सेवेचा पूर्णपणे उपभोग घेत असतो किंवा उपयोग करून घेत असतो त्याला उपभोक्ता असं इथे संबोधलेलं आहे. आता ह्या पूर्ण विवेचनानंतर आपण थोडस पुढे जाऊया ग्राहक वर्तणुकीच्या व्याख्यान संदर्भात. आता जेव्हा कोणाला ग्राहक म्हणायचं तर जसं आपण इथे म्हणले की खरेदीदार किंवा ग्राहक हा एक असू शकतो किंवा नसूही शकतो. आता हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं ठरू शकतं आणि म्हणूनच वस्तू किंवा सेवा विकत घेणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात, तर ती वस्तू किंवा सेवा उपभोग करून घेण्या किंवा त्याचा वापर करणाऱ्याला उपभोक्ता म्हणतात. म्हणजे याच्यात कोण कोण बरं आलं? ती प्रत्यक्ष व्यक्ती जी ती वस्तू किंवा सेवा वापरते किंवा इतर एखादी संस्था, कधी कधी सरकारी संस्था, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या ग्राहक निर्मितीच्या अभ्यासासाठी किंवा त्यांच्या गरजांच्या अभ्यासासाठी जेव्हा किंवा ज्या कुठल्या पद्धती अनिवार्य आहेत, ज्या कुठल्या व्यक्ती या पूर्ण प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चितच करून घ्यावा लागतो. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट विकत घ्यायची किंवा सेवा विकत घ्यायची अशी प्रक्रिया इथे उद्भवतो तेव्हा आपल्याला असं समजून घ्यावं लागेल की ही वस्तू किंवा सेवा ही वैयक्तिक वापरासाठी असू शकते किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वापरासाठी असू शकते किंवा अगदीच तुम्हाला म्हणायचं झालं तर दुसऱ्या एखाद्या संस्थेसाठी सुद्धा ही वस्तू किंवा सेवा विकत घेतलेली असू शकते. आणि म्हणूनच ती वस्तू किंवा सेवा कोणासाठी विकत घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे, किती किमतीला घेतलेली आहे, त्या वस्तूचे नीट आणि व्यवस्थित निरीक्षण करून ही वस्तू विकत घेतलेली आहे का, त्या वस्तूच्या संदर्भातल्या त्याचा दर्जा, त्याची वॉरंटी गॅरंटी किंवा त्याचा वापर कसा करून घ्यायचा किंवा ती वस्तू वापरून संपुष्ट झाल्यावर तिची विल्हेवाट कशी लावायची, थोडक्यात या सगळ्या बाबतची चर्चा ही कन्झ्युमर बिहेवियर म्हणजेच ग्राहक वर्तनामध्ये ही केली जाते. आता यांच्या व्याख्या जर आपल्याला बघायच्या झाल्या तर ग्राहक वर्तन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास हा महत्वाचा ठरतो. म्हणजे जसं आपण म्हणलं की ही एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीच्या मनाचा किंवा त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास करायचा म्हणलं की मानसशास्त्र हे सगळ्यात मोठं शास्त्र आपल्याला फार मदत करतं निश्चितच.
आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आहे आर्थिक परिस्थितीचा. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना एखादा ग्राहक किंवा एखादा खरेदीदार कुठल्या प्रकारच्या किमतीसाठी निगोशिएट किंवा एखादी काय म्हणता येईल त्याला, एखाद्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने एक संभाषण निर्माण करून त्या वस्तूची किंवा सेवेची किंमत निर्धारित करतो. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितच आर्थिक बाबी ह्या लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यासही इथे तितकाच महत्वाचा ठरतो. ही एक पूर्ण सामाजिक प्रक्रिया आहे, म्हणजेच संस्कृती आणि सामाजिक परिवेशाप्रमाणे हे बदलणार आहे. वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतले ग्राहक वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तन दर्शवतात, हे काही मी तुम्हाला सांगायला नकोच आहे. आता जर आपण याचा थोडासा भाग बघितला तर यामध्ये आपल्याला व्यक्तींचं वर्तन, त्या कुठून डिस्काउंट असताना घेतात, या सगळ्या गोष्टीची चर्चा इथे आपल्याला करावी लागते. आणि म्हणूनच वेबस्टर यांनी जी व्याख्या आपल्या पुढे मांडलेली आहे या विषयाची, ते म्हणतात की ही एक मानसिक, सामाजिक आणि शारीरिक अशी ही प्रक्रिया आहे आणि त्यात संभाव्य ग्राहकांना वस्तू किंवा सेवेबाबत जास्तीत जास्त माहिती पुरवून, त्यांना जाणीव त्याच्याबद्दलची निर्माण करून आणि मग त्याच्यानंतर तो व्यवहार पूर्ण केला गेला तर या सगळ्या गोष्टीला ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तणूक असं म्हणता येईल. आता या संदर्भात बाकी काही विशेषज्ञांच्या व्याख्या आपण इथे अभ्यासू शकतो. मात्र ती वस्तू किंवा सेवा ही कोणासाठी, कधी, कुठल्या माध्यमातून, कशासाठी खरेदी केलेली आहे, कशी खरेदी केलेली आहे, या सगळ्याबद्दलची जी निर्णय प्रणाली आहे त्याबद्दलचा अभ्यास म्हणजे ग्राहक वर्तनाचा अभ्यास असं थोडक्यात म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे स्वतःच्या किंवा इतरांच्या गरजपूर्तींसाठी, इच्छांच्या समाधानासाठी किंवा पूर्ततेसाठी काय, किती, कधी, कसे, कोणाकडून, कोठे आणि केव्हा आपण विकत घेतो. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का मित्रमैत्रिणींनो, इथे आपण W आणि H असे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. काय, किती, कशी, कुठे, कोणाकडून, केव्हा वस्तू आणि सेवा आपण खरेदी करतोय, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे वर्तणूक शास्त्राचा हा अभ्यास आहे, जिथे ग्राहक हे केंद्रस्थानी असतात असं आपण म्हणू शकतो. चला तर मग थोडंसं अजून पुढे जाऊया. इथे जर आपण याची या पूर्ण विषयाच्या व्याप्तीची किंवा महत्वाबद्दल जर चर्चा करायची ठरली तर आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या बाजारपेठा यांच्यात आपल्याला अत्यंत विभिन्नता दिसते. म्हणजे फक्त भौगोलिक विभिन्नता नव्हे, अरुणाचल प्रदेश मधली बाजारपेठ आणि दिल्ली मधली बाजारपेठ ही निश्चितच वेगळी असणार आहे, किंवा मुंबईतली बाजारपेठ आणि साताऱ्यातली बाजारपेठ ही सुद्धा ह्याच्यात सुद्धा फरक पडेल फार मोठ्या प्रमाणावर, हे तर निश्चित आहेच. मात्र फक्त भौगोलिक बाजारपेठ किंवा आंतरजालाद्वारे उपलब्ध असलेली बाजारपेठ यामध्येही त्याच्या ग्राहकांच्या वर्तणुकीमध्ये फरक झालेला आपल्याला नक्कीच दिसून येतो. म्हणजे काही ठिकाणी सौदेबाजी करत किंवा किमतीसाठी अगदी लढवय्याचं स्वरूप घेऊन आपल्याशी ग्राहक भांडताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता याबद्दल जर थोडेसे वेगळ्या पद्धतीने विचार केला तर आपल्याला एक विक्री धोरण हे निश्चितच ठरवता येतं आणि त्या प्रकारच्या ग्राहकांच्या किंवा ग्राहकांच्या गटाला किंवा समूहाला आपल्याला विविध प्रकारच्या पद्धतीने हे सामोरे जाता येतं. आता अजून एक सगळ्यात महत्वाची बाब ग्राहक वर्तनाबद्दल किंवा उपभोक्ता वर्तणुकीच्या अभ्यासामध्ये आपल्याला दिसून येते आणि ती म्हणजे बाजारपेठेतील स्पर्धा. आता खुल्या आर्थिक धोरणांमुळे झालंय काय की जागतिक बाजारपेठेचं स्वरूप खूप मोठं आणि आपल्याला सामोरं आलंय. म्हणजे आपल्याला असं म्हणू शकता येतं की अतिशय बिकट परिस्थितीत असलेले व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी सुद्धा कित्येक व्यवसायदारांना इथे लढाई करावी लागते. पुरेसा नफा मिळवणं हे तर अजून थोडं पुढे गेलं. म्हणजे जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर जी स्पर्धा प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे, जो ग्राहक शोधून काढतोय की जगातल्या कानाकोपऱ्यातून मला सगळ्यात चांगली वस्तू आणि सेवा कुठून बरं मिळेल किंवा प्राप्त करून घेता येईल, आता अशा वेळी आपल्या वस्तू किंवा सेवेचा दर्जा टिकवणं हे फक्त उत्पादनकर्त्याच्याच हातात असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे विक्रेता तर प्रशिक्षित हवाच,
त्याला आपल्या ग्राहकाला संतुष्ट करता येणं ही तर आजची काळची गरजच आहे. मात्र तरीही अतिशय आधुनिक असं तंत्रज्ञान वापरून योग्य ते उत्पादन आपल्या सुयोग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणं हेच ग्राहक वर्तनाचं किंवा उपभोक्ता वर्तणुकीचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. आता याच्या पुढे जाऊन आपण बघायचं झालं तर आपण हे का करतोय, हा अभ्यास आपल्यासाठी का महत्वाचा आहे असं जर आपण बघितलं तर विपणनासाठी म्हणजेच मार्केटिंगसाठी याची सगळ्यात मोठी मदत असते किंवा सगळ्यात जास्त मदत होते. विक्री वाढवणारं तंत्रज्ञान किंवा विक्री वाढवणारी प्रक्रिया असं याला म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे उपभोक्त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास केल्यामुळे आपल्या विक्रीवर परिणाम होऊन आपण जास्तीत जास्त विक्री ही निश्चितच प्राप्त करू शकतो असं बघता येईल. अर्थात विक्री जास्त झाली म्हणजे आपल्याला नफा जास्त मिळतो का? नाही. अगदी हॅरी पॉटरचं सिनेमाच्या उदाहरणानुसारही आपल्याला असं म्हणता येईल की विक्री जरी जास्त झाली तरी जर आपण त्याच्याबद्दलचं प्रमोशन किंवा ज्याला म्हणता येईल जास्तीत जास्त जाहिराती आपण करण्यामध्ये पैसा घालवला तर आपला नफा हा कमी होणार हे निश्चितच असतं. म्हणजेच बघा, विपणन संस्था जी नेहमी असं उद्दिष्ट ठेवत असते की किंमत आपल्याला ग्राहकांपर्यंत जी पोहोचवायची किंमत आहे ती कमी करणे, जाहिराती करणे, मात्र त्याच्यावरचे पैसे जे त्याच्यात अडकलेले आहेत ते थोडे कमी करणे, उधारी पहिल्यांदा कशी द्यायची काय नाही याच्याबद्दलचं एक धोरण ठरवणे किंवा विक्री पश्चात जी सेवा असते ती कशी पुरवायची, जर काही परत आल्या वस्तू किंवा ज्याला एक्सचेंज किंवा आपल्याला रिटर्न पॉलिसी असं म्हणतात तर यामध्ये आपण कुठल्या पद्धतीच्या सवलती ग्राहकांना देणार आहोत, एकावर एक वस्तू आपण त्यांना फ्री किंवा ज्याला म्हणतात मोफत अशी देणार आहोत का, या सगळ्याचा विचार आपल्याला इथे नक्की करावा लागतो. मान्सून सेल कडे किती ग्राहक आकर्षित होत आहेत, तिथे आपला लोक येण्याचा नंबर किंवा ज्याला संख्या असं म्हणता येईल, ज्याला फुटफॉल असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तो वाढेल का, आणि जर खूप जास्त लोक आले तर किती रुपयाची विक्री होतीये, ती विक्री जर प्रत्येक व्यक्ती मागे आपण बघितली तर ती कशा पद्धतीने मोजता येईल, खरंच आपला त्याच्यातनं नफा झालेला आहे का, या सगळ्या बाबींचा अभ्यास करणं आपल्याला ग्राहक वर्तनाच्या अभ्यासातनं किंवा उपभोक्ता वर्तणुकीच्या अभ्यासातनं खूपच सोपं ठरतं. म्हणजेच याचा सगळ्यात मोठा आधार असतो तो विपणन धोरण निश्चित करण्यासाठी, म्हणजेच मार्केटिंग मिक्स हे ठरवण्यासाठी. म्हणजे कुठलं उत्पादन करायचं, कुठली वस्तू आज कालबाह्य झालेली आहे त्याच्यात ऐवजी दुसरी कुठली वस्तू आपण उपलब्ध करून द्यायची आहे का, त्याची किंमत किती द्यायची आहे, ती कुठे उपलब्ध करून द्यायची आहे, फक्त आंतरजालाद्वारे किंवा ऑनलाईन उपलब्ध करून द्यायची आहे का रिटेल हाऊसेस मागे हा ग्राहक वर्तनाचा अभ्यास किंवा कन्झ्युमर बिहेवियरचा अभ्यास हा निश्चितच असतो आणि खूप आवश्यक असतो असं आपण इथे म्हणू शकतो. आता या सगळ्याचा अभ्यास करताना निश्चितच आपल्याला अभ्यासाचा निश्चितच उपयोग होतो. अजून एक सगळ्यात मोठा अभ्यासाचा हा उपयोग म्हणजे ग्राहकांपर्यंत अतिशय जागरूकपणे आपल्या वस्तूची किंवा सेवेची माहिती ही आपल्याला तंतोतंत पोहोचवता येते, मग त्याच्यातनं गैरसमज आपल्याला बाजूला काढता येतात. आता हे सगळं अभ्यासात असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. जिथे जिथे मानवी वर्तणूक, मानवी मनाचा विचार येतो ते सगळं क्लिष्ट असणार हे तर स्वाभाविक आहेच, परंतु उत्पादनानुसार ग्राहक वर्तन जर बदलत असेल तर ते उत्पादन कसं बदलावं आणि जास्तीत जास्त ग्राहकांना खरेदीसाठी कसं प्रवृत्त करावं असा अभ्यास हा आपण विपणनामध्ये नेहमीच करत असतो. म्हणजेच हा अभ्यास हा एक अतिशय शास्त्रीय पद्धतीने केलेला व्यवस्थित किंवा सिस्टमॅटिक असा हा अभ्यास असतो. आता जेव्हा आपण हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला निश्चित असं दिसून येतं की परिवेशाप्रमाणे, बदलत्या परिवेशाप्रमाणे याच्यात बदल घडत असतात. म्हणजे आपल्या भोवतालचा परिसर जितक्या पद्धतीने, जितक्या परिस्थितीने, जितक्या गोष्टी अतिशय फास्ट किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय वेगवान पद्धतीने बदलतोय, तेवढ्याच वेगवान पद्धतीने आपल्याला आपल्या आजच्या ग्राहकाचा अभ्यास करून त्याच्या आवडीनिवडीनुसार वस्तू किंवा सेवांची उपलब्धता निश्चित करणं हे भाग पडतं. आणि ह्या वेगवान गतीचा जर आपल्याला अंदाज आला नाही तर निश्चितच अनेक मोठ्या संस्था कालबाह्य ठरलेल्या आहेत असं आपल्याला नक्की दिसून येतं. म्हणजेच याचा अभ्यास केला किंवा ग्राहक वर्तनाचा किंवा उपभोक्ता वर्तणुकीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कुठल्या पद्धतीचं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे,
त्या वस्तूची प्रतिष्ठा, त्याचा दर्जा, त्याची किंमत या सगळ्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं होतं. आता जर हे सगळं निश्चितच टिकवून ठेवता येत असेल तर ब्रँड लॉयल्टी किंवा ग्राहक निष्ठा ही प्राप्त करणं ही सोपं जातं. आता निश्चितच मगाशी म्हटलं तसं की भौगोलिक प्रभागानुसार ग्राहक वर्तन हे बदलत असतं आणि त्याचाही अभ्यास आपण इथे नक्की करू शकतो. चला तर मग पुढे जाऊया. इथे जेव्हा आपण ग्राहक वर्तनाचा जास्त अभ्यास करतोय तेव्हा आपल्याला दोन गोष्टींचा निश्चितच इथे मागोवा घ्यावा लागतो. तो म्हणजे त्या खरेदीचा नेमका हेतू काय, कुठल्या दृष्टीने ही खरेदी केली गेलेली आहे, ते स्वतःच्या वापरासाठी आहे का दुसऱ्या कोणासाठी सप्रेम भेट आहे का आणखीन काही एखाद्या संस्थेला दिली गेलेली देणगी म्हणून वस्तू खरेदी किंवा सेवा खरेदी केलेली आहे. याचा हेतू जर लक्षात आला तर निश्चितच ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचं उत्पादन पोहोचवण्यासाठी ही मदत होते. आता या संबंध प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट घटक हे सातत्याने त्याच्यावर काम करत असतात. आता ह्या वर्तणुकीवर किंवा वर्तनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यांचा जो अभ्यास किंवा त्यांचा आढावा आपण जेव्हा घेतो तेव्हा निश्चितच आपल्याला आर्थिक आणि आर्थिकेतर किंवा मानसशास्त्रीय, सांस्कृतिक आणि इतर किंवा अन्य असे हे घटक आपल्याला इथे बघावे लागतात. मात्र हे घटक बघण्याआधी आपल्याला याचा संबंध अभ्यास किंवा याचा एक असा आढावा मागोवा घ्यावा लागतो की हे ग्राहक किंवा हे उपभोक्ता किंवा खरेदीदार जे असतात ते नेमके कुठून खरेदी करतात, का खरेदी करतात, ते कधी, कशी, कोणासाठी, किती वेळा वर्षातून परत परत एखाद्या वस्तूची खरेदी करतात का, किंवा एखाद्या अम्युजमेंट पार्कला, एखाद्या सुंदर अशा मनोरंजनाच्या ठिकाणाला परत 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 भेट देतात का हो, या सगळ्याचा अभ्यास इथे करणं हे गरजेचं असतं. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर डिस्ने पार्क किंवा डिस्ने वर्ल्ड जे आहे त्यांचे जे अम्युजमेंट पार्क जगभर आहेत त्याच्यातला जो टोकियोचा आहे तिथे कित्येक ग्राहक हे 30 वेळेपेक्षा जास्त वेळा भेट देऊन गेलेले असतात असं एका पाहणीत किंवा एका संशोधनात हे दिसून आलेलं आहे. म्हणजे बघा, एकाच अम्युजमेंट पार्कला लोक परत परत भेट देतात, पण अहो किती वेळा, 30 वेळापेक्षा जास्त वेळा, जवळजवळ 15% त्यांचे ग्राहक हे येऊन गेलेले आहेत असं इथे दिसून आलंय. बघा, म्हणजे प्रत्येक वेळी जर त्यांना काहीतरी नवीन मिळत असेल, नवीन भेटीचा आनंद मिळत असेल, जास्तीत जास्त तिथे आनंददायक वातावरण त्यांना उपभोगता येत असेल तर निश्चितच तेच आपले ब्रँड अँबॅसेडर होतात असं आपल्याला नक्की दिसून येतं. म्हणजे ग्राहक वर्तनाचा विषय जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा थोडक्यात जर हेतू बघायचा झाला तर एक नवीन फॅशन म्हणून किंवा एक सवय म्हणून, आता याची जर उदाहरणं घ्यायची झाली तर फॅशन म्हणून कोणी आयफोन घेत असेल किंवा सगळ्यांना प्रतिष्ठा प्रौढी मिळवायची असेल की हो मी आयफोन वापरतोय किंवा वापरतेय तर त्याच्यासाठी, किंवा नवीन नवीन कपडे घेऊन फॅशनच्या ट्रेंड प्रमाणे आपण किती पुढारलेले आहोत असं दाखवण्यासाठी, किंवा एक सवय असते प्रत्येकाची की मला स्टेशनरीच्या दुकानात गेल्यावर नवीन पेन्सिल घ्यायला खूप आवडते असं म्हणणारे विद्यार्थीही आपण बघितले असेल. एक सवय म्हणून ती खरेदी केली जाते. अर्थातच एखाद्या गाडीचा किंवा दुचाकीचा वापर आपल्याला कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी हा फायदा होतो म्हणून आपण ती खरेदी करतो असंही आपल्याला इथे बघता येतं. म्हणजे त्याचा हेतू जर आपण लक्षात घेतला तर एक चांगल्या पद्धतीची वस्तू किंवा सेवा आपल्याला त्या ग्राहकांच्या पर्यंत किंवा त्या ग्राहक समूहापर्यंत हे निश्चित पोहोचवता येते. आता या सगळ्याचा अभ्यास करत असताना जसं आपण आधी बघितलं की समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र ही शास्त्र तर आपल्याला बघून चालणारच नाही. म्हणजे सामाजिक परिस्थितीचा अभ्यास, सुसंस्कृतपणा, सांस्कृतिक आधार या सगळ्यांबरोबरच समाजशास्त्रामध्ये जनसंख्या म्हणजे लोकसंख्या जी आहे त्या भौगोलिक भागाची, आपलं नेतृत्व, वर्ग म्हणजे सोशल क्लास ज्याला म्हणता येईल तो वर्ग आणि त्यांचं स्थान समाजातलं, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे कन्झ्युमर बिहेवियर मध्ये नक्की करावा लागतो.
त्याचप्रमाणे अंतर्गत जे घटक असतात व्यक्तीचे, जसं मानसशास्त्राने आपल्याला नक्कीच हे घटक फार मोठ्या प्रमाणावर अभ्यासलेले दिसून येतात, की व्यक्तिमत्व कसं आहे किंवा अभिप्रेरणा जी असते ती कशामुळे मिळते, कशी असते, प्रत्येक व्यक्तीतली ती कशी वेगवेगळी असू शकते, ती आपल्याला वाढवता येते का? मग त्याच्यासाठी संप्रेषणाची जर गरज असेल तर गरजांची जाणीव होऊन मग त्याबद्दलचं संप्रेषण आपल्याला पूर्णत्वाला नेता येईल का, या सगळ्याचा अभ्यास आपण मानसशास्त्राशिवाय करूच शकत नाही. आणि त्यासाठी मॉस्लोची हायरार्की जी आहे किंवा श्रेणी जी आहे 5 गरजांची, ती आपल्याला इथे अभ्यासावी निश्चित लागते. आता जेव्हा आपण अर्थशास्त्राचा इथे अभ्यास करतो तेव्हा मागणी आणि पुरवठा यांची वेगवेगळी गुणोत्तरे आणि मिळकत, असलेली मिळकत आणि असलेला पगार हा आपण कसा खर्च करण्यात घालवतोय, या सगळ्याबद्दलची गणित आपल्याला इथे बघावी लागतात. मूल्य पद्धती म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं किंवा वस्तूचं किंवा सेवेचं इव्हॅल्युएशन कसं करतोय, त्याचे मूल्यमापन कसं करतोय, परीक्षण कसं करतोय, या सगळ्याचा अभ्यासही आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर म्हणजेच ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तणुकीमध्ये निश्चित करावं लागतं. आता सगळ्यात मोठा जो भाग आहे या पूर्ण पॉइंटवर किंवा याला म्हणता येईल इश्यूवर किंवा या सगळ्या पद्धतीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास अगदी खोलवर जाऊन केला तर आपल्याला असं दिसून येतं की उपभोक्त्याचे वर्तन हे बदलणार आहे प्रत्येक परिस्थितीत. म्हणजे सामाजिक जे घटक आहेत, जसं निव्वळ नेतृत्व नव्हे तर आपलं जसं कुटुंब व्यवस्था आहे, म्हणजे तुम्ही मोठ्या कुटुंबातून एकत्र कुटुंबातून येत असाल किंवा छोट्या शहरी कुटुंबातून येत असाल तर तुमचं ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तन ही बदलणार आहे. समाज रचना कशी आहे, संस्कार तुमचे कसे आहेत किंवा काय प्रथा, काय रीती रिवाज आणि सभोवतालच्या ज्या परिस्थितीमध्ये आपण लहानाचे मोठे झालेलो असतो त्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा आपल्यावर एक ग्राहक म्हणून होत असतो. अजाणता आपण तो आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता जे वैयक्तिक घटक इथे आपण म्हणतोय त्या वैयक्तिक घटकांमध्ये निश्चितच खूप मोठी यादी आहे. काहीच फक्त घटक मी इथे मांडलेले आहेत की जसं शरीर रचना आहे त्या व्यक्तीची किंवा त्याचं शिक्षण आहे, खास करून स्त्रियांचं शिक्षण ह्या भारतीय पूर्ण परिवेशामध्ये आपल्याला फार चिंतेचा विषय दिसून येतो. त्यांच्या खास करून ग्रामीण स्त्रियांचं जर शैक्षणिक पद्धती किंवा त्यांची जी पातळी आहे ती जर खालावत असेल तर त्याचा हा मोठा भाग हा ग्राहक वर्तनावर आपल्याला दिसून येतो. व्यवसाय किती लोक करतायत किंवा कुठल्या पद्धतीचे व्यवसाय आपण करत आहोत याचाही इथे फार मोठा परिणाम होत असतो. जीवन चक्रातली पायरी म्हणजे किती लोक तरुण आहेत, किती छोटी बाळ आपल्या पूर्ण सामाजिक संस्थेमध्ये आहेत. जसं बघायला गेलं तर आपण जपानचं उदाहरण मागच्या एका भागामध्ये घेतलं होतं की जपानमध्ये अतिशय वयोवृद्ध व्यक्ती जास्त असल्यामुळे त्यांच्या मध्यम वर्गात किंवा मध्यम वयीन जो वर्ग आहे त्यांना काय पद्धतीचं मानसिक ताण हा उद्भवतो आणि कुठल्या प्रकारच्या सेवा आणि वस्तू त्या आता गरजेच्या आहेत त्या कशा बदलतात याच्याबद्दलही संशोधन आणि अभ्यास हा सातत्याने चालू असतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक घटकांवर आपल्याला पूर्ण ग्राहक वर्तन हे अवलंबून असलेलं दिसून येतं. परंतु जेव्हा आपण आर्थिक घटकांचा विचार करतो तेव्हा निश्चितच त्या फक्त व्यक्तीचं उत्पन्न नव्हे तर कौटुंबिक उत्पन्नाचा विचार करून कुटुंबामध्ये किती व्यक्ती समाविष्ट आहेत. म्हणजे जर मेक्सिको सारख्या देशाचा अभ्यास केला तर एका कुटुंबामध्ये 14 ते 16 जण असणं हे काही त्यांच्या दृष्टीने वागवं नसतं. परंतु जर आपण भारतीय कुटुंब संस्थेचा विचार केला तर शहरी भारतीय कुटुंब संस्थेमध्ये 4 जण आई वडील आणि 2 मुलं हे खूप झाले आजच्या जगात. आई वडील आणि 1 मूल हे आजचं बदलत्या परिस्थितीचं लक्षण आपल्याला दिसून येतंय. मात्र त्यामुळे आर्थिक घटक हे कसे बदलतात किंवा एखाद्या ग्राहक वर्तनावर त्याचा काय परिणाम होतो याबद्दलही विचार करायला हरकत नाही. आज शहरात अशी परिस्थिती आहे की म्हाताऱ्या आई वडिलांजवळ राहण्यासाठी तरुण मंडळी तिथे उपलब्धच नाही, कारण ते दुसऱ्या देशात एकतर शिकायला गेलेले आहेत आणि शिकल्यानंतर ते तिथेच स्थायिक झालेले आहेत. जर अशा पद्धतीचा एम्प्टी नेस्ट ज्याला म्हणता येईल किंवा एक अपूर्ण राहिलेलं घरटं आता फक्त वयोवृद्ध पालकांबरोबर शिल्लक राहिलेलं असेल तर कशा पद्धतीचं ग्राहक वर्तन आणि कुठल्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा अशा पद्धतीच्या शहरी
लोकसंख्येला उपयुक्त ठरतं किंवा गरजेचं असतं याचा अभ्यास आपल्याला नक्की करता येतो. आणि खूपच म्हणजे ज्याला म्हणता येईल की गरजेचा असा हा अभ्यास आहे, कारण बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये अशी घरोघरी झालेली अवस्था आपल्याला नक्कीच बोचत असेल मनाला, याची मला खात्री आहे. ह्याच्या पुढच्या भागात किंवा याच्या पुढच्या पद्धतीत जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जाहिरातींमुळे फक्त खरेदी करणारे ग्राहकही आपल्याला दिसून येतात. काय सुंदर जाहिरात आहे, ही वस्तू मला नक्की हवीच, अगदी हेच हवं होतं मला, असं जाहिरात बघून म्हणणारे आणि वस्तू विकत घेणारे ग्राहकही आपल्या आसपास आपल्याला नक्की दिसत असतात. शासनाचे किंवा सरकारचे नियम जे असतात आयात निर्यातीबद्दलचे, ते जर बदललेले असतील तर त्याच्याप्रमाणेही ग्राहक वर्तनावर बदल घडू शकतो. म्हणजे बाहेरील देशांमधून आणलेल्या वस्तू किंवा अगदी वाहने सुद्धा यांच्यावरचा जर टॅक्स किंवा त्याच्यावरच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे कर आहेत ते जर कमी केले गेले तर त्याबद्दलचं ग्राहक वर्तन हे निश्चितच बदललेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या सगळ्यासाठी आपल्याला गरजेचा असतो तो संपर्क साधन, किंवा जी गरज असते ती असते संपर्क साधनांची. आंतरजालाद्वारे हे तर फार सोपं झालंच आहे. माहिती मिळवणं, त्याचं संकलन करणं आणि त्याच्याबद्दलची जास्त उत्सुकता असेल तर त्या उत्पादनकर्त्यापर्यंत सहज पोचणं हा आजकालच्या जगातला एक फार मोठा गुणधर्म आपल्याला दिसून येतो. आता याबद्दलची जास्त चर्चा करायची झाली तर आपल्याला इथे लगेच लक्षात येते की हे वर्तनाचं पूर्ण महत्व आपल्याला आणखीन ठासून सांगताय की आजूबाजूच्या परिणामकारक घटकांचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे, परंतु तो केल्यामुळे आपल्याला ग्राहकांच्या गरजांची, त्यांच्या आवडीनिवडीची ही जाणीव होते आणि ती आपल्याला इथे फार उपयोगी होते, ज्याच्याने आपली विक्री ही जास्त होऊ शकते. व्यापारी संस्थांचे सातत्याने प्रयत्न चालू असतात की अद्ययावत तंत्रज्ञान आपण अंगीकारून स्पर्धा ही टाळावी किंवा बाजारातील स्पर्धा आपल्या आजूबाजूलाही उभी राहणार नाही अशा पद्धतीने आपण पुढे जावं, असं निश्चितच प्रत्येक उद्योगकर्त्याला किंवा औद्योगिक परिस्थितीतील वेगवेगळ्या व्यवस्थापन करताना हे वाटत असतं. म्हणजे भविष्यातल्या गरजा आपण समजून घेऊन त्याप्रमाणे जर सेवा किंवा वस्तूंची निर्मिती केली तर निश्चितच त्यांचा यशस्वी मार्गावर वाटचाल होणं हे आपण बघू शकतो. आता बाह्य वातावरणातले जे घटक असतात किंवा ज्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असं म्हणता येईल, ते आपल्या हातात नसतील, मात्र विपणन मिश्रण जे आपल्या हातात असतं, व्यवस्थापन जे ठरवत असतं त्याप्रमाणे जर पुढे गेलं तर निश्चितच विक्री वाढवायला आणि खास करून नुसती विक्री नव्हे तर नफा वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. आता यासाठी आपल्याला गरज असते ती ग्राहक वर्तन किंवा उपभोक्ता वर्तणुकीच्या पूर्ण खरेदी निर्णय प्रक्रियेतील टप्पे समजावून घेण्याची. आता त्याच्यासाठी एक फार मोठा अभ्यास हा केला गेलेला आपल्याला जगभर दिसून येतो आणि जेव्हा याचा अभ्यास करतात त्याच्या 5 महत्वाच्या टप्प्यांचा अभ्यास हा केलेला आपल्याला दिसून येतो. आता तो त्या 5 टप्प्यांची काय ओळख आहे असं जर आपण म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की ग्राहक किंवा जो उपभोक्ता आहे त्याची समस्या काय आहे किंवा त्याला काय आता कशाची गरज आहे. आता समजा मी असं म्हणलं की माझी नोटबुक नीट चालत नाहीये, नोटबुक म्हणजे वही नाही बरं का, माझ्या कॉम्प्युटर बद्दल जर मी बोलत असेल, जर माझी नोटबुक नीट चालत नाहीये तर मला नवीन घेणं क्रमप्राप्त आहे, आज मला त्याची गरज आहे, म्हणजेच ही समस्या ओळखून घेणं हे इथे भाग असतं. आता ह्यामध्ये अतिशय सुयोग्य आणि सत्य अशा परिस्थितीचं विवेचन किंवा अशा पद्धतीची जाणीव करून घेणं हे इथे गरजेचं ठरतं आणि मगच आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या ज्या वस्तू आहेत त्याचं महत्व आपल्याला उपभोक्त्यांना करून देणं हे सोपं जातं. जसं आपल्या आजकाल आपण अमूलचं जर दूध विकत घेत असाल तर ते एका छोट्या खोक्यात किंवा टेट्रापॅक मध्ये येतं आणि ते जर संपलेलं असेल तर मला नवीन दूध विकत घेणं हे क्रमप्राप्त आहे किंवा दुधाचा डबा हा घरी स्विगी करणं किंवा झोमॅटोवरून आंतरजालाद्वारे मागवून घेणं हे किती गरजेचं आहे. म्हणजे ही एक समस्या आहे, ही एक गरज आहे, याच्या पुढे जाणं हे आपल्याला इथे किंवा ग्राहकाला पुढे नेण्यासाठी मदत करणं हे आपल्याला भाग असतं. तर पहिला टप्पा असतो तो गरज किंवा समस्या ओळखण्याचा आणि वस्तूचं महत्व हे पटवून देण्याचा. आता
आता ह्यामध्ये वस्तूचं महत्व ज्याला आपण म्हणतो, तेव्हा पूर्वी आपल्याकडे वेगवेगळी उपकरणं असायची. म्हणजे आपला कॅमेरा वेगळा असायचा, आपला रेडिओ वेगळा असायचा. परंतु आता आजच्या आधुनिक जगामध्ये मॅक्झिमम यूज फ्रॉम वन डिव्हाइस असं ज्याला म्हणतात, किंवा खूप जास्तीत जास्त उपयोग एकाच गोष्टीचा, एकाच वस्तूचा, याच्यावर जो जो आपण भर दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं समस्या ओळखून आपण असलेल्या वस्तूमध्ये सुद्धा काही बदल घडवून आणणं हे सोपं जातं. दुसरा टप्पा जो आहे तो आहे माहितीच्या संकलनाचा. आता ही माहिती आपण कोणाकडून घेतो बरं? तर निश्चितच आपले नातेवाईक असतात, घरातले कुटुंबातले जे आपले बाकीचे मेंबर्स आहेत, किंवा जे कुटुंबातला आपला भाग आहे, त्यांच्याशी, त्या व्यक्तींशी आपण बोलत असतोच. आई बाबा, आजी आजोबा, किंवा अजून कोणी. आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या मित्रमैत्रिणींवर हा फार मोठा विश्वास दाखवतो. परंतु बऱ्याच ग्राहकांना अशी निश्चितच सवय असते की ते सतत काही पब्लिक साइट्स, किंवा ज्याला म्हणता येईल की लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली गेलेली संकेतस्थळं ही सातत्याने बघत असतात किंवा शोधत असतात. आता ते तिथे काय शोधत असतात बरं? तर ते तिथे निव्वळ स्वतःच्या आठवणीतून ह्या वस्तू घेण्यासाठी शोध करत नसतात, तर बाकीच्यांच्या अनुभवांच्या बाबतीत संशोधन करून आपल्याला वस्तू विकत घेताना किंमत, म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही कसं वाचवता येईल ह्याचा अभ्यास इथे त्यांचा सारखा चालू असतो. आणि चुकीचा निर्णय विक्रीच्या किंवा खरेदीच्या बाबतीत होऊ नये याची ते फार काळजी घेत असतात. आणि म्हणूनच रेटिंग्स जे असतात, किंवा ज्याला रिव्ह्यू असं म्हणतात, तो प्रतिसाद जो असतो इतर ग्राहकांचा, तो सारखा बघून 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 मग ते आपला स्वतःचा खरेदी निर्णय हा निश्चित करत असतात. आता याच्या पुढे जायचं झालं तर असं उपलब्ध पर्यायांचा शोध. आता जेव्हा आपण पर्याय शोधत असतो त्यावेळी आपल्याला वेगवेगळे जे पर्याय उपलब्ध आहेत ते आधी बघून, वेगवेगळी संकेतस्थळ बघून, त्यांना भेट देऊन, वारंवार भेट देऊन, आणि मग त्याच्याबद्दलचा जो अभ्यास आहे, तुलना केलेला जो अभ्यास आहे, तो अभ्यास बघून आपल्याला आपल्या खरेदीचा निर्णय हा घ्यावा लागतो, किंवा आपण ग्राहक असताना तो घेत असतो. आता सोपं उदाहरण द्यायचं झालं तर policybazaar.com आहे, किंवा GoIBGO आहे, जिथे आपल्याला वेगवेगळ्या सुविधा सेवांचा हा तुलनात्मक अभ्यास हा करून दाखवलेला असतो. मेक माय ट्रिप आहे, वेगवेगळ्या एअरलाइन्सची तिकीट्स किंवा त्याचा भाडेदर हा किती आहे, तो कमी जास्त होऊ शकतो का, कुठल्या दिवशी गेलं तर कमी तिकीट पडेल, कुठल्या वेळी गेलं तर कमी तिकीट पडेल, या सगळ्याचा अभ्यास आज ग्राहकांना आंतरजालाद्वारे खूप पटकन हा उपलब्ध असतो. आता ह्याच्यावर अवलंबून असतो तो प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय. अर्थातच या निर्णय प्रक्रियेला मदत कशामुळे होते, तर ती मदत होते ती आंतरजालाच्या सांकेतिक स्थळांमुळे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या स्थळांवर ही वस्तू कधी, कुठून, कशी घ्यावी, किती वेळा घ्यावी, किती परत परत ती घ्यावी का एकदाच घेऊन त्याचा परत परत वापर करावा, या सगळ्याबद्दलची माहिती आज उपलब्ध आहे. निव्वळ तेवढंच नाही तर अगदी एखादा सेल लागल्यावर, किंवा एखादा जास्तीत जास्त आपल्याला सवलत देणारं संकेतस्थळ असेल तर तिथे सुद्धा सकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी काय किमती आहेत त्या वस्तूंच्या, का रात्री घेणं हे सगळ्यात स्वस्त पडेल, रात्री 2 वाजता वगैरे, तर अशा बद्दलचा सल्ला सुद्धा आज आपला प्रत्यक्ष खरेदी निर्णय बदलताना आपल्याला दिसत असतो. वेगवेगळी ब्रँड नेम्स किंवा एकच वस्तू कुठल्या पद्धतीची घ्यावी या गोष्टीसाठी सल्ला देणारी अनेक संकेतस्थळ अतिशय प्रसिद्ध आहेत, आणि लोक परत परत त्यांना भेट देत असतात. म्हणजे एखादं वाहन घेताना सुद्धा 2 चाकी घ्यायची का 4 चाकी घ्यायची हा तर फार ढोबळ निर्णय आहे. मात्र ती घ्यायची असताना त्याची स्ट्रेंथ किती आहे, किंवा त्याची शक्ती किती आहे, ती कशी दिसते, मग त्याला प्रतिष्ठा आपल्याला समाजात मिळेल का, तिला किती इंधन लागतं, तिला किती विमा आपल्याला घ्यावा लागेल, ती हलकी आहे का, समजा 2 चाकी असेल तर त्यात हेल्मेट ठेवायला जागा आहे का, चार्जर आहे का फोनसाठी, फोन ठेवायला चांगली जागा आहे का, आपल्याला मॅप्स किंवा नकाशा बघायला त्याच्यात आपल्याला शक्यता आहे, या सगळ्याचं परीक्षण आधीच करून त्याच्याबद्दलची माहिती आजच्या ग्राहकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे संकेतस्थळ आज किंवा सातत्याने कंटिन्युअस रोजच्या रोज प्रत्येक क्षणी ही करतच असतात. आता यामध्ये सुद्धा आंतरजालाद्वारे किंवा ऑनलाईन खरेदी करायची का दुकानात जाऊन खरेदी करायची, हाही एक फार मोठा प्रश्न ग्राहकाला बऱ्याच वेळा पडलेला असतो.
तर दुकानातलं वातावरण किंवा तिथला परिवेश कसा आहे, की दुकानात खरेदी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत, तिथे आपल्याला काही मदत करतील का, आपल्या प्रश्नांची उत्तरं तिथल्या तंत्रज्ञानाचा जो विशेषज्ञ असेल तो देईल का, या सगळ्यावर आपलं ग्राहक वर्तन हे बदलत असतं. मग तिथे काही वेळेची मर्यादा आहे का, किंवा आपल्याला 2 दिवसात एखादी वस्तू घ्यावीच लागणार असेल तर तसं काही आहे, वेळेची कमतरता आहे का, हेही आपल्याला बघता येतं. आता जगभर झालेल्या संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की 45% आजचे जे ग्राहक आहेत ते सतत किंमत बघत राहतात आंतरजालाद्वारे, की कुठल्या ठिकाणी कुठल्या आंतरजालावर किंवा कुठल्या संकेतस्थळावर आपल्याला सगळ्यात कमी किमतीला एकसारखी वस्तू ही उपलब्ध होईल. म्हणजे बघा इतकी स्पर्धा आजच्या जगात झालेली आहे. त्यामुळे ग्राहक खरेदी निर्णयाचं जे वर्तन असतं ते जर एखाद्या कंपनीला किंवा संस्थेला कळलं, त्यांच्या व्यवस्थापनाला नीट समजावून घेता आलं तर निश्चितच त्यांना यशस्वी होण्यासाठी ही मदत होत असते. आता खरेदी नंतरचं वर्तन किंवा विक्री पश्चातचं वर्तनही इथे तितकंच महत्वाचं ठरतं. एखाद्या ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला परत परत आठवण करून देऊन त्यांनी घेतलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दलचा प्रतिसाद घेणं आणि त्यानुसार पुढच्या विक्री संदर्भातील आपली निश्चिती घेणं किंवा निश्चित करणं एखादी वेळ, तर ह्याचा उपयोग आपल्याला विक्री वाढवताना हा झालेला दिसून येतो. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आज एक छोटं उदाहरण निश्चितच घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला ग्राहकांचे प्रकार इथे समजून घ्यावे लागतील. जेव्हा आपण ग्राहकांचे प्रकार इथे समजून घेतोय तेव्हा एक वैयक्तिक ग्राहक असतो. आता आपल्या जर पुस्तिकेत तुम्ही बघितलं तर आपल्या ग्राहकांच्या वर्गीकरणामध्ये सुद्धा सामाजिक वर्गानुसार किंवा आर्थिक परिस्थितीनुसार, म्हणजे सामाजिक वर्ग असंच म्हणता येईल इथे, तर सामाजिक वर्ग म्हणजे सोशल क्लास नुसार वेगवेगळं वर्गीकरण हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे अपर लोअर अपर मिडल लोअर आणि लोअर. आता तुम्हाला इथे त्याचं चित्र मी उपलब्ध करून दिलेलंच आहे, परंतु हे अतिशय खोलवर जाऊन हा अभ्यास झाला. ढोबळ मानाने याचा अभ्यास करायचा झाला तर आपण एक व्यक्ती हा जर ग्राहक असेल तर वैयक्तिक ग्राहक असं आपण त्याला म्हणू शकतो. संस्थात्मक ग्राहक म्हणजे जेव्हा एखादी संस्था एखाद्या वस्तूची किंवा सेवेची विक्री या खरेदी करत असेल तर त्यामध्ये आपल्याला संस्थात्मक ग्राहक हे दिसून येतात. काही वेळा शासन किंवा सरकारी संस्था ह्या वस्तू किंवा सेवा विकत घेत असतात, तर त्यानुसार सरकारी किंवा गैर सरकारी संस्था या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे गैर व्यावसायिक संस्था सुद्धा इथे सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर या प्रकारचे ग्राहकांचे जर आपण प्रकार हे अभ्यासले तर त्यानुसार त्यांचं वर्तन आणि निश्चितच खरेदी निर्णय प्रक्रिया ही बदलणार असते. आता जेव्हा या सगळ्याचा आपण वापर करून घेतो, जसं व्यक्तिगत ग्राहक असेल किंवा वैयक्तिक ग्राहक ज्याला आपण म्हणतो असं असेल, तर निव्वळ ती व्यक्ती स्वतःसाठी खरेदी करते अशातला भाग नाही, तर आपलं कुटुंब, आपले मित्रमैत्रिणी, आपले वरिष्ठ किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्ती किंवा शेजारी पाजारी या सगळ्यांसाठी हा ग्राहक हे खरेदी करत असतो. जेव्हा आपण काही व्यापारी संस्था सेवा किंवा वस्तू विकत घेताना बघतो तेव्हा वेगवेगळ्या आंतरजालाद्वारे संकेतस्थळांवरून वेगवेगळ्या गोष्टीही विकायला असतात. तिथेही B2B म्हणजेच जेव्हा आपल्याला संस्था ते संस्था असं इथे विपणन हे झालेलं दिसून येतं. आता आणखीन याचा विचार करायचा झाला तर सार्वजनिक ज्या संस्था आहेत किंवा सार्वजनिक जो प्रकार आहे, पब्लिक ज्याला म्हणता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला रेडिओ, टीव्ही, ग्राहक संघटना, वृत्तपत्र, शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला एक ग्राहक म्हणून निश्चित करावा लागतो. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास का बरं करायचा? कारण यांचं सगळ्यांचं प्रत्येकाच्या स्वरूपानुसार ग्राहक वर्तन हे बदलणार असतं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष खरेदीचा जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा वैयक्तिक ग्राहक हा पटकन निर्णय घेऊ शकतो संस्थात्मक ग्राहकापेक्षा. कारण एक संस्था जिथे उपभोक्ता वेगळा आहे, ग्राहक वेगळा आहे आणि खरेदीदार वेगळा आहे. मग या सगळ्या गटसमूहाला आपल्याला समजावून सांगावं लागतं की ती वस्तू का आणि कशी विकत घ्यायची, कशी वापरायची, का महत्वाची आहे
आणि इतर सर्व गोष्टी. म्हणजेच इथे ग्राहक हा जरी आधुनिक विपणनाचा केंद्रबिंदू आहे असं आपण म्हणलं तरी ग्राहकांमध्ये एवढा फरक असतो आणि तो सगळा समजावून घेऊन आपण जर त्यांना वस्तू आणि सेवेचं उपलब्धता करून दिली तरच हे सगळं शक्य होऊ शकतं. आता वेळ आहे ती आहे थोड्याशा एखाद्या गोष्टीचा किंवा उदाहरणाचा असं म्हणता येईल. या उदाहरण आपण इथे जास्त प्रमाणात जास्त चर्चेला घेऊया. आता सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे ते जेव्हा आपण तुम्ही ब्रँड्स बघत असाल तर ब्रँड्स जेव्हा आपण अभ्यास करतो ग्राहक वर्तनामध्ये ते आहेत मान्यवर आहे किंवा आपण बायजूस स्टुडंटसाठी बायजूस हा ब्रँड आहे किंवा जोहो हा ब्रँड आपण बघितलेला आहे आणि त्याचा खूप मोठा अभ्यास आपण इथे केलेला आहे. त्याचप्रमाणे मॅकडोनल्ड्स किंवा सबवे सारखे फूड चेन्स सुद्धा इंटरनॅशनल फूड चेन्स किंवा आंतरराष्ट्रीय खाद्य संस्कृतीला विकसित करणारे ही सगळी नावं ही आपण निश्चितच अभ्यासू शकतो. मात्र आज आपण आपल्या ह्या चर्चेसाठी घेणार आहोत ते उदाहरण अगदी आपलं भारतीय उदाहरण आहे आणि रतन टाटा सरांच्याच स्वतःच्या अशा एका कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या तनिष्क या ब्रँडचं. आता तनिष्क हा ब्रँड जो आहे तो टाटा वेंचरचाच ब्रँड आहे आणि अतिशय मोठा असा आज आपल्याला त्याचा टर्नओव्हर किंवा वार्षिक उलाढाल ही आपल्याला तनिष्कची खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आता तनिष्क जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात टोले जंग मोठ्याच्या मोठ्या शोरूम आणि अतिशय सुंदर असे म्हणलेले रत्नजडित दागिने. परंतु जेव्हा आपण तनिष्क हा विचार करतो तेव्हा टायटनचा हा ब्रँड किंवा टाटाचा हा ब्रँड अगदी सुरुवातीला 1995 साली जेव्हा हा बाजारात आला तेव्हा एक फार मोठं फेल्युअर किंवा एक फार मोठी चूक टाटाची असं म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं होतं. तनिष्कने खूप मोठं संशोधन हाती घेतलं, ग्राहकांचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणावर केला आणि वेळोवेळी आपल्या धोरणात्मक बदलांमुळे ते आज एवढ्या मोठ्या नावासमोर या नावानिशी आपल्याला बाजारात दिसून येतात. जेव्हा पारंपरिक ज्वेलर्सचा किंवा पारंपरिक आपल्या वेगवेगळ्या गोल्ड किंवा सोने खरेदी विक्रीच्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की भारतामध्ये 18 कॅरेट किंवा 24 कॅरेट याचा सगळ्यात जास्त प्युअर किंवा एक अतिशय शुद्ध असं सोनं म्हणून उल्लेख केला जातो. मात्र जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा विचार केला तर 18 कॅरेट किंवा त्यापेक्षाही कमी 9 ते 15 कॅरेटचे सोन्याचे दागिने हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे खूप जास्त पद्धतीने किंवा जास्त मोठ्या प्रमाणावर वापरले जातात कारण ते स्क्रॅच प्रूफ असतात. त्याच्यावर ओरखडा हा पटकन उमटत नाही. अर्थातच हे दागिने रोज वापरता येतात आणि कमी खर्चात मिळतात. त्यामुळे जेव्हा बाजारपेठेत पहिल्यांदा हा ब्रँड आला तेव्हा तनिष्क हा 18 कॅरेट मध्ये आला आणि पहिल्या 5 वर्षातच अतिशय चुकीचा निर्णय असं म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं कारण जवळजवळ 150 करोड रुपयाचं नुकसान यांनी पहिल्या 5 वर्षात झेललं. अर्थातच याच्या मागे रतन टाटा सरांची फार मोठी दूरदृष्टी होती आणि त्यांनी नवीन अभ्यासासाठी आपल्या सगळ्या संशोधकांना उद्युक्त केलं आणि नवीन गरजांचा नवीन पिढीच्या गरजांचा अभ्यास करून तनिष्क पुन्हा उभं राहिलं. पहिली गोष्ट त्यांना जाणवली की भारतीय ग्राहक जेव्हा आपण सोने चांदीच्या व्यापारामध्ये तो स्वतःला बघतो तेव्हा त्यांचा पिढीच्या असा एक नक्की दुकानदार असतो जिथे तो घडणावळीसाठी किंवा पारंपरिक आपल्या दागिन्यांसाठी निश्चित आणि प्रत्येक वेळी जात असतो. आणि म्हणूनच जो एक विश्वास पिढ्यांचा आपल्या ज्वेलरवर निर्माण झालेला असतो त्यामध्ये तनिष्क थोडं कमी पडत होतं असं त्यांच्या लक्षात आलं. आता हे टाळण्यासाठी विश्वास ग्राहकांचा परत मिळवण्यासाठी त्यांनी एक नवीन योजना नवीन धोरण इथे अवलंबलं आणि ते म्हणले की तुम्ही जेव्हा येताय आमच्याकडे तेव्हा तुमचे अस्तित्वात असलेले दागिने जरूर घेऊन या. तुमच्या दागिन्यांच्या शुद्धतेची पडताळणी आपण आपल्या इथे कॅरेट मीटरवर करूया. आता हे कॅरेट मीटर असं यंत्र होतं की ज्याच्याने तुमच्या सोन्याची शुद्धता ही लिहून सर्टिफिकेटच्या स्वरूपात दिली जात होती आणि ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी हे खूप मदतीचं ठरलं. मात्र याने झालं काय लोक दुकानात तर आले
किंवा शोरूमला तर आले, मात्र त्यांनी फक्त आपल्या दागिन्यांचं परीक्षण केलं आणि परत गेले, काहीही नवीन खरेदी न करता. म्हणजे ट्रॅफिक वाढली पण सेल कमीच होता. आता मग त्यांच्या पुढचं धोरण असं होतं की ह्या ग्राहकांचा आत्मविश्वास परत या विश्वास परत मिळवण्यासाठी त्यांनी पुढची खेळी या पुढचं धोरण हे अवलंबलं 19 बरोबर 22. आता ह्यामध्ये खूपच अशी मनोरंजनात्मक अशी ही पॉलिसी किंवा हे धोरण होतं आणि त्यामुळे खूप म्हणजे अतिशय मोठा बदल हा तनिष्कच्या खरेदी विक्रीमध्ये घडून आला. आणि जेव्हा आपण 19 बरोबर 22 ही त्यांची योजना अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की ह्या म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे असलेलं सोनं 19 कॅरेट पेक्षा जास्त शुद्धीचं असेल, मात्र 22 पेक्षा कमी असेल तर ते तुम्ही आम्हाला परत द्या आणि आमच्याकडून 22 कॅरेटचं सोनं घेऊन जा, तुम्हाला फक्त घडणावळीचा खर्च द्यावा लागेल, अशा पद्धतीची ही योजना होती. आणि त्याच्यामुळे आजच्या जगात जर तुम्ही बघितलं तर तनिष्क जवळजवळ 400 मोठी शोरूम्स किंवा स्टोअर्स 200 वेगवेगळ्या शहरांमध्ये भारताच्या जवळजवळ 7,500 ते 8,000 करोड रुपयांच्या उलाढालीमध्ये व्यस्त असलेला ब्रँड हा दिसून येतो. आता तनिष्कने नुसताच तनिष्क ब्रँड अवलंबला का तर नाही, आपल्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून नवीन युवा पिढीला वेगवेगळे अनुसरून वेगवेगळ्या सब ब्रँड्स त्यांनी निश्चितच इथे आपल्याला लॉन्च केलेलं दिसून येतं, ज्याच्यामध्ये रिवा म्हणजेच विवाह संदर्भातल्या सगळ्या ज्वेलरीचा ब्रँड किंवा दागिन्याचा ब्रँड हा रिवा आला. त्याच्यामध्ये त्यांनी अवीर नावाचा खास पुरुषांसाठी किंवा जे तरुण पुरुष आहेत त्यांच्यासाठी हा सोन्याचा दागिन्यांचा ब्रँड हा आपल्या पुढे मांडला. जर वर्किंग किंवा नोकरदार स्त्रियांसाठी आजची नोकरदार स्त्री कशी आहे ते म्हणतात की आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला असं दिसून आलंय की अतिशय तत्पर आणि खूप अशी व्यस्त अशी ही आजची तरुण स्त्री आहे, शहरातली स्त्री आहे आणि ती आर्थिक दृष्ट्या निश्चितच एक ताकदवान ग्राहक आहे त्यांच्यासाठी. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. खूप हेवी ज्वेलरी, खूप जास्त सोनं असलेली ज्वेलरी ती ऑफिसमध्ये वापरत नाही आणि म्हणूनच त्यांनी लॉन्च केला मिया नावाचा ब्रँड. आता मिया हा ब्रँड अशा पद्धतीने काम करतो, ते म्हणतात की सेल मोर फॉर फ्युअर ऑर टू फ्युअर. म्हणजे जेव्हा आपण जास्तीत जास्त विक्रीसाठी कमी किंवा थोड्या नंबरच्या या संख्येच्या ग्राहकांना इथे उद्युक्त करूया, म्हणजे ह्यासाठी त्यांनी मिया ब्रँड पुढे करताना असं ठरवलं होतं की मिया ब्रँडच्या ज्वेलरीची किंमत ही ठराविक किंमत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला घडणावळ वेगळी दिसणार नाही, त्या ज्वेलरीचं वजनही तुम्हाला कळणार नाही, मात्र 18 ते 22 कॅरेट मध्ये हे दागिने तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर तुम्ही बघितलं तर मिया ब्रँडचे विविध दागिने हे 9 ते 15 कॅरेट चे आपल्याला उपलब्ध असलेले दिसून येतात. अर्थातच या सगळ्यामुळे टायटन आणि तनिष्क हा ब्रँड अतिशय यशस्वी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ग्राहकाला विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी उद्युक्त करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन, जसं टायटन आणि तनिष्कनी मिया आपल्या पुढे सादर केलं किंवा अवीर सादर केलं किंवा मान्यवरनी स्वतःचा वेगळा असा एक पोशाख लग्न सराईसाठी पुरुषांसाठी सर्वदूर उपलब्ध करून दिला, तर ह्या सगळ्या ब्रँड्सचा अभ्यास करून आपल्याला कन्झ्युमर बिहेवियर किंवा ज्याला म्हणता येईल विशिष्ट ग्राहकांसाठी निर्माण केलेले विविध प्रकारचे पर्याय आणि यशस्वी अशा कंपन्या, संस्था यांचा अभ्यास आपण विपणनामध्ये सातत्याने करत असतो. आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. परत भेटू लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.